हेलो, हाँ क्लेरा, yeah, I'm on my way. Okay, see you then. Bye. विक्रम माझा फोन उचलत का नाहीये? माझ्यावर रागवला तर नसेल? वेड्यासारखा विचार करू नकोस. कदाचित झोपला असेल, कामात असेल. पुन्हा ट्राय करूया. बाबा, औषध घ्या. आज तू कशी काय? घरातले बाकीचे लोक कुठे गेले? अहो, घरात कोणीच नाहीये. माझी श्रावू फक्त आहे. कुठे गेलेत बाकीचे? सगळं सांगते, नाहीतरी तुम्हाला तरी कसं कळणार? आपली साक्षी, तिला IPS ऑफिसर व्हायचं होतं ना. अहो, पण बिचारी आता जेलमध्ये. पोलिसांनी पकडले तिला. त्या राजवर प्रेम करायची ना. राज हो, तुम्ही नाही का त्याला चिन्या चिन्या म्हणायचा, तो राज. अहो, तो अतिरेकी निघाला ना. तरी मी सारखी सांगत होते की तो राज चांगला मुलगा नाहीये, पण माझं कोणी ऐकलंच नाही. कोणाचाच विश्वास नाही माझ्यावर. तुमचा देखील नव्हता. तुम्हाला पण काय कौतुक त्या प्रतीक्षा वहिनींचं? नाही म्हणजे असायला पण हवं. नवऱ्याच्या मागे एकटीने सांभाळलं मुलींना. नुसतं सांभाळलंच नाही तर संस्कारही केले. पण आता साक्षी असं वागल्यावर काय आपण लोकांना तोंड दाखवणार? आणि देऊ, तुम्हाला म्हणून सांगते बाबा, कुणाला सांगू नका. अहो, विक्रमादित्य बरोबर प्रेमाची थेरं चालू आहे तिची. देऊ जेवली का ग? आणि मकरंद झोपला? काय उपयोग नाही. ताई, तुम्ही असं अचानक कसं काय येणं केलं? विक्रम दादा पण घरी नाही. माहितीये मला. साईमांना भेटायला आली, त्यांनी बोलावलंय. कुठे आहेत साईमा? आहेत ना घरात. या ना. ताई, खरं सांगू, तुम्ही इकडे आलात ना, खूप बरं वाटलं. जनी, बघा साईमा आल्या.
साईमा, पाहिलं का कोण आले ते? तुम्ही आता आत गेलात तरी चालेल, त्यांच्या चहा पाण्याचं बघायचा. जी. या, आपण आपल्या खोलीत बसून बोलूया. चला. या, बसा इकडे. तुम्ही काय घेणार का? नाही, नको. आम्हाला कल्पना आहे तुमच्या मनात काय चाललंय ते, पण तुम्ही काही काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. खरं तर फार मोठं संकट कोसळलंय तुमच्यावर. एकीकडे तुमची बहीण आतंकवाद्यांशी संबंध ठेवल्यामुळे जेलमध्ये आहे आणि दुसरीकडे तुमच्या आई आजारी आहेत. देव न करो असा प्रसंग शत्रूवरही यायला नको. तुमच्या आई आज ना उद्या बऱ्या होतील, पण तुमच्या बहिणीबद्दल काय? त्या कशा काय सुटणार यातून? हो, मलाही तिचीच काळजी. ती उगाच या सगळ्यामध्ये अडकली. काही करून तिला या सगळ्यामधनं सोडवायचंय. तुमचं तुमच्या बहिणीवर खूप प्रेम आहे असं दिसतं. स्वतःपेक्षाही जास्त तिच्यावर प्रेम करते. तिच्यासाठी काही करेन मी. आमचंही आमच्या मुलावर खूप प्रेम आहे आणि त्याच्या सुखासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. हो, तुमच्या बहिणीची सुटका व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. साईमा, असं झालं ना तर मी काहीही करायला तयार आहे. नाही, त्याची काही आवश्यकता नाही आहे. फक्त आम्ही काय सांगतो ना तेवढंच करायचं. मग बघा तुमची बहीण कशी चुटकी सरशी बाहेर येईल ती. सांगा ना साईमा, मी काय करायला हवं म्हणजे साक्षी सुटेल? तुम्हाला तुमची बहीण परत हवी आहे ना? मग तुम्ही आम्हाला आमचा मुलगा परत द्यायचा. तुम्ही विक्रमादित्यांना विसरून जायचं. हे काय बोलताय तुम्ही साईमा? आम्ही खरं तेच बोलतो. विक्रमादित्यांवर तुमची सावली सुद्धा पडायला नको. तुम्ही त्यांना विसरून जा कायमचं. साईमा, हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? तुम्ही प्रेम केले ना त्यांच्यावर. मग प्रेम करण्यापूर्वी हा विचार तुमच्या मनाला शिवला ना? तुम्हाला काय वाटलं? प्रियदर्शनीने तुम्हाला कंगन दिले म्हणजे तुम्ही राजशिर्क्यांच्या कुलवधू झालात? इतकं सोपं नाहीये ते. तुमची लायकी तरी आहे का त्यांच्यावर प्रेम करायची? तुमच्या बहिणीला फक्त आम्हीच वाचवू शकतो, नाहीतर जन्मभर तिच्या नशिबी फक्त ते पोलीस स्टेशन. नीट विचार करा. नशिबानं तुम्हाला एक संधी दिली, त्याचा फायदा करून घ्या. हे घ्या. एक लक्षात ठेवा, तुमच्या आमच्यात जे बोलणं झालंय ते कुणालाही कळता कामा नये. आमची अट मान्य करण्याखेरीज तुमच्याजवळ पर्याय कुठे आहे?
साईमा, माझा प्राण मागताय तुम्ही माझ्याकडे. विक्रम शिवाय मी नाही जगू शकत. मी मरून जाईन साईमा. तुम्ही दुसरं काही मागा, मी देईन. प्लीज. नीट विचार करा आणि मग आम्हाला उत्तर द्या. या तुम्ही. कधी आलीस आणि चाललीस सुद्धा मला न भेटता? बरोबर, विक्रम दादा नाहीये ना, मग माझ्याशी कशी तू बोलणार? हे काय, तू रडतेस? काय झालं तुला? का रडतेस तू? काही नाही, सहजच. आता मी जाऊ? मला उशीर होतोय. मला माहितीये साईमा तुला ओरडल्या ना. तू घाबरू नको, त्यात अशाच आहेत. प्रियाला सुद्धा अशाच ओरडतात, मग ती तुझ्यासारखी रडते. पण तू घाबरू नकोस. विक्रम दादा आल्यावर सगळं ठीक होईल. तो साईमाना ओरडेल. तू तर त्याची राणी आहेस ना. बाय. महाराणी, म्हातारी जेवण घेऊन आले. ये बाळा, जेवण आणले. नको काकू, मला भूक नाहीये. हे जेवणावर असा राग काढू नये बाई. अगं तुझं चिडणं वैतागणं मी समजू शकते, पण तू काळजी करू नकोस. आम्ही इथून तुला बाहेर काढू. आम्ही आहोत ना. काकू, आई नाही आली तुझ्या बरोबर? अगं तुला तिची तब्येत माहीतच आहे. मीच तिला म्हटलं की उगीच दगदग करून तिथं जाशील तर साक्षीला ते आवडणार नाही म्हणून. त्यापेक्षा मीच तिचं जेवण घेऊन जाईन असं मी तिला म्हटलं. खोटं बोलतेस ना? माझ्यापासून तू लपवतेस काहीतरी. खरं हे आहे की आई माझ्यावर रागवली आहे. माझं तोंडही बघायची तिची इच्छा नाही. एकदाही भेटायला आली नाही ती मला. अगं ती तुझ्यावर कशाला रागवेल? तुझी काय चूक आहे? राज परत आला ना की गोळीबार कुणी केला त्यांची नावं तो पोलिसांना सांगेल आणि तुला पोलिसांना सोडावंच लागेल. खूप भोळी आहेस तू काकू, म्हणून राजची वाट बघतेस. पण आता विसर, तुझा राज परत कधीच येणार नाही. हे अशी काय वेड्यासारखी बडबड करतेस? हो, वेडीच आहे मी. म्हणून त्या राजवर प्रेम केलं. घरच्यांचं ऐकलं नाही. त्याच्या घरच्यांचीच आधी चौकशी सुद्धा केली नाही मी. आणि तो मात्र माझ्या प्रेमाचा त्याने गैरफायदा घेतला. काकू, त्यांनी माझा, तुझा, आपल्या घरातल्या सगळ्यांचाच विश्वासघात केलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेव काकू, राज इथे पोलीस स्टेशन मध्ये कधीही येणार नाही. कारण तोच खरा गुन्हेगार आहे. काकू,
मी माझ्या डोळ्यांनी त्याला गोळी मारताना पाहिलंय. नाही, मी आता राजला सोडणार नाही. प्रत्येक गोष्टीचा त्याच्याकडून हिशोब मागणार आहे मी. अगं पण काकू, एक गोष्ट लक्षात ठेव. जोपर्यंत राज माझ्या नजरेला नजर मिळवून त्यांनी हे सगळं का केलं हे नाही सांगत, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. तुझा राज परत कधीच येणार नाही. काकू, त्यांनी माझा सगळ्यांचा विश्वास केलाय. तो खराब गुन्हेगार. माझ्या डोळ्यांनी त्याला गोळी मारताना पाहिलंय. तुम्हाला तुमची बहीण परत हवी आहे ना? मग तुम्ही आम्हाला आमचा मुलगा परत द्यायचा. तुम्ही विक्रमादित्यांना विसरून जायचं. तुमच्या बहिणीला फक्त आम्हीच वाचू शकतो, नाहीतर जन्मभर तिच्या नशिबी फक्त ते पोलीस स्टेशन. हे घ्या. आमची अट मान्य करण्याखेरीज तुमच्याजवळ पर्याय कुठे? साक्षी, सापडला राज? तुला काय वाटलं? तुझं त्याच्यावर प्रेम आहे, तुला त्याची काळजी आहे. हिंदी सिनेमातल्या नटीसारखं आपल्या प्रियकरासाठी तू तडफडते आहेस म्हणून आम्ही राजला शोधतो का? मी तुम्हाला राज कुठे आहे विचारते कारण मी त्याला शोधू शकत नाही. आम्ही आहोत ना शोधायला. तू फक्त त्याचा पत्ता सांग. मला जर माहित असतं तर तुमच्या अगोदर मीच त्याला जाब विचारला असता, कारण तुमच्या इतकाच तो माझाही गुन्हेगार आहे. मी त्याला सोडणार नाही. बस झालं साक्षी. राज कुठे आहे ते सांग. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहात? मला खरंच माहित नाही तो कुठे येते. हे बघ साक्षी, तुझं बोलणं मी समजू शकतो. प्रेमात पडलेली माणसं आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतात. मग खोटं बोलणं काही कठीण नाही. खरं आहे तुमचं. एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्याच्या बाबतीत असं घडू शकतं. गोळीबार चालू असताना आपल्या प्रेयसीला तिथेच टाकून पळून जाणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? हे बघ, तुला राजबद्दल अजिबात माहिती नाही हे जर सिद्ध झालं आणि आम्ही तुला इथून सोडलं तर इथून सुटल्यावर तू राजला जाऊन भेटणार नाहीस याची काय गॅरंटी? नाही, त्याची तर मी अजिबात गॅरंटी देऊ शकत नाही. कारण इथून बाहेर पडल्यानंतर राजला तर मला भेटावंच लागणार आहे. नाहीतर त्याला जाब कोण विचारणार? आता प्रश्न फक्त हा आहे की राजला आधी तुम्ही भेटता की मी?